लेदर वर्ल्ड जेन्युइन लेदर, लेडीज अँड जेंट्स चप्पल, सॅन्डल, शूज, पर्स, लेडीज पर्सेस, लेदर सोफा कव्हर्स, सर्व प्रकारचे बॅग्स, जॅकेट, बेल्ट आणि प्रत्येक लेदरमध्ये बनणारे एक्सपोर्ट प्रोडक्ट्स प्रीमियम क्वालिटी आणि रिझनेबल प्राइस मध्ये उपलब्ध. अशी क्वालिटी कुठेही मिळणार नाही. लेदरची 100% गॅरंटी. पत्ता अहमदनगर, बंगलो नंबर 4, BSNL ऑफिस पाठीमागे, हॉटेल अशोकाजवळ, अहमदनगर. संपर्क क्रमांक 9604 32 78 63. छत्रपती संभाजीनगर, निशा बाफना प्लाझा, आकाशवाणी समोर, राज क्लॉथ स्टोअर्स जवळ, जालना रोड, छत्रपती संभाजीनगर. संपर्क क्रमांक 92 84 14 65 54. राज्यातील महत्त्वाच्या मतदारसंघापैकी एक असलेल्या शिरूर लोकसभा मतदारसंघामध्ये बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं आपला उमेदवार जाहीर केला आहे. बहुजन मुक्ती पार्टीचे प्रधान महासचिव अमोल लोंढे यांच्या शिफारसीनुसार बहुजन मुक्ती पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रवेंद्र प्रताप सिंह यांनी शिरूर लोकसभेसाठी विकास सुरेश कसबे यांची उमेदवारी जाहीर केली आहे. यानंतर बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं वाघोलीमध्ये मेळावा सुद्धा घेण्यात आला. कसबे यांच्या रूपाने बहुजन मुक्ती पार्टीला शिरूर लोकसभा मतदारसंघात तरुण चेहरा मिळाला असून बहुजन मुक्ती पार्टीने माझ्यावर जो विश्वास दाखवला त्या विश्वासाला पात्र राहून बहुजनांचे प्रश्न सोडवण्यासाठी मला लोकसभेत जायचे आहे, असे शिरूर लोकसभेचे उमेदवार विकास कसबे यांनी सांगितले आहे. यावेळी बोलताना बहुजन मुक्ती पार्टीच्या कार्यकर्त्यांनी सांगितले की यावेळी भाजपचा नारा आहे. हा विश्वास फक्त EVM मुळेच भाजपला आहे, असे सांगत EVM मशीनवरच संशय व्यक्त करण्यात आला आहे. परंतु मी तुमच्यासाठी युवरात्र काम करणार आहे. मी निवडून येऊ नाहीतर नाही येऊ, परंतु मी काम चालू करणार आहे. किती अडचण येऊ, किती अडचण येऊ द्या, मी माझं काम थांबवणार नाही. आणि मला अजून किती अडचण येते त्याला मी घाबरणारा माणूस नाही. त्यासाठी मी मला अडचण आणि त्यासाठी जे करू शकतो. कारण की आज तुम्हाला सांगतो, तुम्ही आपले मुख्यमंत्री बघता तुम्ही यांचे केजरीवाल मुख्यमंत्री आज दिल्लीचे, आज ते मुख्यमंत्री असून त्यांना जे करावं लागते हे दुर्दैवाची गोष्ट आहे. जो काम करत नाही तो कधीच त्याला अडचण येत नाही. मी काम करतो म्हणून मला 1000 अडचण येणार. बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं 18व्या लोकसभेच्या अंतर्गत आपण पूर्व विदर्भ आणि पश्चिम विदर्भ या 2 फेजमध्ये जवळपास 10 उमेदवार आत्तापर्यंत आपण उभा केलेले आहेत. आणि तिसऱ्या फेजमध्ये जेवढ्या काही लोकसभा होणार आहेत त्या सगळ्या लोकसभेच्या माध्यमातून आपण उमेदवार उभा करणार आहोत. त्यापैकी शिरूर हवेली लोकसभेच्या अंतर्गत जी लोकसभा येत आहे त्या लोकसभेमध्ये विकास दादा कसबे यांना उमेदवारी आम्ही डिक्लेअर केलेली आहे. आणि त्यांची उमेदवारी डिक्लेअर करण्यासाठी आज एक छोटेखानी आम्ही मीटिंग आयोजित केलेली होती, सर्व समाज बांधवांना एकत्र घेऊन. त्यासाठी आमच्या बहुजन मुक्ती पार्टीचे युवा प्रधान महासचिव आदरणीय अमोल लोंढे साहेब या मीटिंगला महत्त्वपूर्ण उपस्थित आहेत. या मीटिंगसाठी मांगारुडी समाजाचे महाराष्ट्राचे प्रदेश अध्यक्ष आमचे केशवभाऊ रागपसरे साहेब सुद्धा या मीटिंगला उपस्थित आहेत. आणि लहुजी क्रांती मोर्चाच्या वतीनं आणि भारत मुक्ती मोर्चाच्या वतीनं सुद्धा आम्हाला इथं आता आपण बघितलं असेल आम्हाला मोठ्या प्रमाणात समर्थन मिळालेलं आहे. आमचे पाचरणे साहेब आहेत जे चर्मकार समाजामधून आहेत आणि या गावचे ते आम्हाला वाटतं ग्रामपंचायत सदस्य आहेत, त्यांनी सुद्धा समाजाच्या वतीनं पाठिंबा दिलेला आहे. दादासाहेब कसबेंचा हा वाढता पाठिंबा त्यांना लोकसभेमध्ये आणि त्यांना संसदेकडे घेऊन जाणार आहे. त्याबद्दल सर्वांचं हा जो मोदी साहेबांचा नारा आहे आपकी बार 400 बार, हा विश्वास त्यांना खऱ्या अर्थानं फक्त EVM मशीनच्या माध्यमातून येत आहे. तर आपण पाहत असाल सोशल मीडियाच्या माध्यमातून की काही ठिकाणी BJPची लोकं गेली तर प्रचाराला सुद्धा त्यांना येऊ देत नाही. प्रचाराला आलेल्या लोकांना सुद्धा मारझोड लोकांनी केलेली आहे, सर्वसामान्य जनतेने केलेली आहे. आपण सोशल मीडियाच्या माध्यमातून पाहत आहात. पण खऱ्या अर्थानं या देशामध्ये EVM नावाचं जे तंत्र आहे त्या EVMच्या माध्यमातून चोऱ्या करून ही लोकं सत्तेत येतात, असं मत सुप्रीम कोर्टानं दिले. 8 ऑक्टोबर 2013ला सुप्रीम कोर्टाचा निर्णय आहे की EVM मशीनने पारदर्शक इलेक्शन होऊ शकत नाही, निवडणुका होऊ शकत नाही. म्हणून बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं सुद्धा या EVM मशीनचा बंदोबस्त केलेला आहे.
त्याबद्दल रणनीती आदरणीय प्रदेशाध्यक्षांच्या माध्यमातून राष्ट्रीय पातळीवर ठरलेली आहे, पण ते मी जाहीर करणार नाही. पण आमचं त्या पद्धतीनं बूथ कमिट्यासुद्धा तयार आहेत. फक्त आम्हाला आमच्या नेतृत्वाने आदेश दिले तर नक्कीच इलेक्शनच्या अगोदर 3 दिवस आम्ही EVMचाही सुद्धा बंदोबस्त करू. आणि हे आपकी बार 400 काय नाही ही लोकांमध्ये गैरसमज पसरवण्याची भूमिका आहे. यांचा सर्वे झाला, त्या सर्वेमध्ये त्यांच्याच नेत्यांनी सांगितले की ह्यांची टक्केवारी किती आहे, म्हणून हे सर्व बोगस बोलण्याचा पार्टीची जर आपण इतिहास पाहिला किंवा पडताळला तर बहुजन मुक्ती पार्टीची स्थापनाच यासाठी आहे की जे प्रस्थापित लोक आहे की आत्तापर्यंत सर्वसामान्य कुटुंबातल्या लोकांच्यामध्ये आम्ही लोकशाहीमध्ये आमदार खासदार होऊ शकतो हा भावच त्यांनी मारलेला आहे. म्हणूनच खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टीने ही राजकीय व्यवस्था मोडीत काढण्यासाठी सर्वसामान्य कुटुंबातील पण इमानदार कार्यकर्त्यांची फळी बहुजन मुक्ती पार्टीमध्ये आहे. आणि बहुजन मुक्ती पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण देशभरामध्ये शाहू फुले आंबेडकरी विचारांचा खरा वारसा आणि ती चळवळ चालवण्याचं काम खऱ्या अर्थानं होत राहतं. आणि म्हणून या ठिकाणी शिरूर हवेली लोकसभेतून विकासदादा कसबे हे बहुजन मुक्ती पार्टीसोबत गेली 3-4 वर्षापासून अतिशय इमानदारीनं काम करतात. अनेक अडचणी अनेक अडथळे त्यांना आणण्याचा प्रयत्न केला तरी न डगमगता त्यांनी यासाठी वाहून दिलेला आहे. म्हणून खऱ्या अर्थानं बहुजन मुक्ती पार्टीच्या वतीनं त्यांची उमेदवारी आदरणीय बहुजन मुक्ती पार्टीचे प्रदेशाध्यक्ष श्रीकांतदादा ओवाळ यांच्या वतीनं ती जाहीर करण्यात आलेली आहे. प्रतिनिधी सुरेश वांढेकर, NTV न्यूज मराठी, वाघोली, पुणे.